परवा एक गंमत झाली. काय झालं, मी बाहेरून घरी येत होते आणि माझी मैत्रीण मला क्रॉस झाली. ती कुठेतरी बाहेर चालली होती. तर तिने मला स्माईल दिली. मी पण तिला छानशी स्माईल दिली. त्याच्यानंतर घरी आले. मी माझ्या कामामध्ये बिझी झाले. पण पण मनामध्ये विचार घुमू लागले. तर कसं, एक मन म्हटलं की आज तिने फक्त स्माईलच दिली. दुसरं मन म्हटलं हो, ती जरा गडबडीत होती ना त्याच्यामुळे. मग परत एक मन म्हटलं की पण मागच्या वेळेस पण ती गडबडीत होती. पण तरी पण तिने स्माईल दिली आणि तिने छान गप्पा पण मारल्या तुझ्याबरोबर. मग दुसरे मन म्हटले की नाही, नाही, तसं काही नसेल. मागच्या वेळेस मे बी असेल थोडा वेळ. मग दुसरं मन म्हटलं की नाही, नाही, मग मागच्या वेळेस का बरं तिने गप्पा मारल्या? मग ह्यावेळेस काय अशी गडबड होती आणि ह्यावेळेस तिने का गप्पा मारल्या नाही? म्हणजे तिला काही तुझं खटकलं तर नसेल ना? तिला काही राग तर आला नसेल ना तुझा? किंवा तिला तुझ्याबद्दल कुणीतरी काय सांगितलं असेल का? बापरे! हे असे एकामागे एक एकामागे एक ओव्हर थिंकिंग नावाचा मूव्ही माझ्या मनात सुरू झाला. कोणासोबत कॉन्व्हर्सेशन झाल्यावर घरी आल्यावर आपण तोच सीन 10 वेळा मनामध्ये रिप्ले करतो. आणि जर हे असं तुमच्याबरोबर होत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण आज आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंगबद्दल. ओव्हर थिंकिंग म्हणजे नॉर्मल विचार नाही, तर एखाद्या विचाराला पुन्हा पुन्हा ॲनालाइज करणं, छोट्या छोट्या गोष्टी अगदी झूम करून त्याच्यातून वेगवेगळे अर्थ काढणं. रिॲलिटी त्यातली फक्त 10% असते. बाकी 90% आपण तयार केलेला ओव्हर थिंकिंग नावाचा मूव्हीच असतो. ज्यातलं जे कॅरेक्टर असतं ते तिकडे निवांत असतं, पण आपण ओव्हर थिंकिंग करून करून स्वतःची एनर्जी पूर्ण एक्झॉस्ट करून टाकतो. तर हे असं का होतं? त्याच्यामागची कारणे काय? ते आता पाहूयात. तर पहिलं आहे फिअर ऑफ जजमेंट. मी जे बोलले ते बरोबर तर होतं ना? ह्याच्यामध्ये गंमत अशी असते ना, की आपण स्वतःला कोर्टमध्ये उभं करतो आणि जज पण आपण स्वतःच असतो. कारण फिअर ऑफ जजमेंटमध्ये आपल्या मनाला खूप भीती असते, की आपल्याला समोरचा व्यक्ती कसं जज करतो. दुसरं कारण आहे लो सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजेच काय, तर डिसिजन घेताना स्वतःवर डाऊट घेणे. जसे की घरात एखाद्या विषयाबद्दल चर्चा चालू असेल, तर त्याच्यामध्ये बोलताना मी बोलू का नको? मी माझं मत मांडू का नको? मी जे मत मांडेल ते ह्या विषयाला अनुसरून असेल का? अशा प्रकारे आपण स्वतःवर डाऊट घेतो. ह्यालाच म्हणतात लो सेल्फ कॉन्फिडन्स. तिसरं आणि महत्त्वाचं कारण पास्ट एक्सपिरियन्स. ज्या व्यक्तीबद्दल आपण ओव्हर थिंकिंग करतोय त्या व्यक्तीबरोबर जर आपला एखादा बॅड एक्सपिरियन्स असेल, जर का काही मनामध्ये ग्रजेस असतील, ट्रस्ट इश्यूज असतील, तर त्यांच्याबरोबर जेव्हा एखादा छोटा इन्सिडेंट घडतो तर त्याच्यामुळे सुद्धा ओव्हर थिंकिंग होतं. जसं की ती व्यक्ती सहज एखादी गोष्ट बोलून जाते, पण आपले मन काय करतं, वेगवेगळे अर्थ काढत बसतं आणि ओव्हर थिंकिंग सुरू करतं. चौथं कारण आहे एम्प्टी माइंड. जेव्हा आपण जास्त फ्री असतो तेव्हा माइंड काय करतं, वेगवेगळ्या स्टोरी बनवायला सुरुवात करतं. तेव्हा तुम्ही न बोलवता सुद्धा ओव्हर थिंकिंग तुमच्याकडे येतं. कारण की आपण ऐकलं आहे सगळ्यांनीच, की रिकामं डोकं म्हणजे काय, राक्षसाचं घर. तर आता ओव्हर थिंकिंगमुळे काय काय नुकसान होतं ते पाहूया. ओव्हर थिंकिंगमुळे भयंकर एनर्जी ड्रेन होते. तर ती कशी? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? निगेटिव्ह विचारांचं एक लूप असतं. तर तुमची 70-80% एनर्जी जर ह्या निगेटिव्ह विचारांवरच राहिली, तर तुम्हाला जर का काही छान गोष्टी करायच्या असतील वेगवेगळ्या, तर तुम्ही त्याच्यासाठी तुमची एनर्जी कुठून देणार? कारण तुमची 70-80% एनर्जी तर ही ओव्हर थिंकिंगवरच गेली, निगेटिव्ह विचारांवरच गेली. तर ह्याच्यामुळे एनर्जी ड्रेन होते आणि माइंड पण एक्झॉस्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एन्झायटी वाढते. हा जो आपण विचारांचा पॅटर्न तयार करतो ना, त्याच्यामुळे काय होतं, सर्वात पहिलं होतं सेल्फ डाऊट वाढतो. मनाला डायरेक्ट थ्रेट सिग्नल जातो. तिसरं म्हणजे बॉडीमध्ये टेन्शन तयार होतं आणि हेच असतं एन्झायटी. तिसरे नुकसान म्हणजे रिलेशनशिप डिस्टर्ब होणं. तर ते कसं, जसं की मी मगाशी उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये कदाचित माझ्या मैत्रिणीला खरंच गडबड असेल, त्याच्यामुळे तिने स्माईल दिली असेल. पण माझ्या ओव्हर थिंकिंग करण्यामुळे कसं होतं, की नाही आता तिने स्माईल दिली ना मला फक्त, आता नेक्स्ट टाईम मी पण अशीच वागणार. मी पण फक्त स्माईल देणार. ह्या अशा थिंकिंगमुळे माझं आणि तिचं रिलेशन जे चांगलं आहे ते डिस्टर्ब झालं ना. तर हे असं इम्पॅक्ट करतं. आता ह्याचाच मी एक दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगते तुम्हाला.
जरी तिला असा विचार करू की तिला गडबड नसेल आणि तिने तरीसुद्धा स्माईल दिली आणि ती गेली. पण ह्याच्यामध्ये मी सुद्धा तिला स्माईल दिली, बरोबर? मग मी ह्याच्यामध्ये तिने जरी मुद्दाम असं केलं असेल, तरी पण मी तर स्माईल दिली ना. मग मी ह्याच्यासाठी स्वतःला ॲप्रिशिएट केलं पाहिजे ना. तिने मुद्दाम केलं, तिची चूक आहे, ती तिची निगेटिव्हिटी. पण मी तर पॉझिटिव्ह वागले ना. मग ह्यासाठी आपण स्वतःला ॲप्रिशिएट करणं खूप गरजेचं असतं. आता चौथं नुकसान काय होतं, म्हणजे स्वतःबद्दलचा डाऊट वाढतो. जसं मी मगाशीच एक्सप्लेन केलं, की सारखं रिपिटेटिव्हली स्वतःबद्दल ॲनालाइज करून आपण फक्त स्वतःबद्दलचा डाऊट वाढवतो. स्वतःवर असलेला विश्वास कुठेतरी गमावत जातो. आता हे सगळं कसं थांबवायचं, ह्या सगळ्या गोष्टींना कसा फुल स्टॉप लावायचा हे पाहूयात. पहिली गोष्ट, विचारांचा पॅटर्न ओळखा. जर ओव्हर थिंकिंग सुरू झालं की अवेअरनेस आणायचा. सर्वात पहिली टेक्निक आहे टॅप टेक्निक. तर ह्यात काय करायचं, आयब्रोच्या मध्ये हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटवर 3 वेळा टॅप करायचं, 1 2 3, आणि टॅपिंग करताना कॅन्सल 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 असं बोलायचं. ह्याच्यामुळे काय होते, विचारांचा जो लूप तयार झालेला असतो तो कुठेतरी मोडतो. त्याच्यानंतर तुम्ही बॉडी मूव्हमेंट करू शकता, जसं की क्लॅप करणं, जंप करणं, वॉकिंग करणं, अशा वेगवेगळ्या मूव्हमेंट तुम्ही करू शकता. तिसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वात महत्त्वाचा पण आणि सर्वात इफेक्टिव्ह पण. सरळ एक वही घ्यायची, त्याच्यामध्ये जे काही विचार येतात ते सगळे लिहून काढायचे. जोपर्यंत आपलं मन आतून म्हणत नाही की नाही, आता माझ्याकडे एकही विचार नाही आहे तुला देण्यासाठी, तोपर्यंत कंटिन्यू लिहत राहा. चौथा उपाय म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज. 4 सेकंड इनहेल करायचं, 2 सेकंड होल्ड करायचं, परत 4 सेकंड एक्झेल करायचं, परत 2 सेकंड होल्ड करायचं. हा उपाय तुम्ही रात्री झोपताना केला तर ह्याच्यामुळे तुमची झोप पण सुधारते आणि ओव्हर थिंकिंग कमी व्हायला सुद्धा मदत होते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगला परमनंटली ब्रेक लावू शकता. सेम ब्रेन जो निगेटिव्ह मूव्ही तयार करत होता, तोच ब्रेन तुमचं पॉझिटिव्ह फ्युचर डिझाईन करू लागेल. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही हे सगळे उपाय कन्सिस्टंटली फॉलो कराल. आता चॉईस तुमचा आहे. सो व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.